आस्ते कदम, आस्ते कदम। सुप्रभात मित्रांनो, जय शिवराय। तर मी अक्षय चव्हाण म्हणजे सातारचा दुर्गवेडा तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही ह्याच्या आधीचा माझा व्लॉग बघितला असेल तर तो होता कर्नाळा फोर्ट संबंधी। तर त्यामध्ये आपण कर्नाळा फोर्ट आहे तो सर केलेला होता मित्रांनो। आणि तुम्ही आज कॅप्शन बघितलंच असेल की आज आपण कुठे जाणार आहोत। तर मित्रांनो, महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण जगामध्ये असा डेंजरस कठीण मानला जाणारा जो फोर्ट आहे कलावंतीन फोर्ट, तो आज आपण मित्रांनो सर करणार आहोत। तर त्याच्यासाठी आपल्याला जवळची जी सिटी आहे पनवेल, तर पनवेलपासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर हा जो कलावंतीन फोर्ट आहे तो स्थित आहे मित्रांनो। जर तुम्ही पाहिलं तर मुंबईपासून सुमारे 80 किलोमीटर आणि 120 किलोमीटर पुण्यापासून असं याचं अंतर आहे मित्रांनो। तर मित्रांनो, सकाळचे 6:30 वाजलेत। तर आपण इथून निघणार आहे पनवेलसाठी। तर पनवेलचं जे अंतर आहे इथून ते 25 किलोमीटरचं आहे। तर पनवेलपासून पुढं कसं जायचं, पनवेलपासून मार्ग कुठला पकडायचा, तिथून कसं जायचं, हे सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल मित्रांनो। तर आता तुम्ही जर माझ्यासोबत राहाल पूर्ण व्हिडिओ तर तुम्हाला समजेल की आपण तिथं पोचायचं कसं, तिथं राहण्याची सोय आहे का, खाण्याची काय सोय आहे का। तर मित्रांनो, माझा सेटअप तर झालेला आहे, तुम्ही बघू शकता माझी बाईक आहे मित्रांनो। मी आजचा जो प्रवास आहे ते या बाईकनेच करणार आहे मित्रांनो। तर तुम्ही स्वतःची प्रायव्हेट जे काय व्हेकल असेल त्याने येऊ शकता मित्रांनो, किंवा पब्लिक ट्रान्सपोर्टने कसं जायचं हे तुम्हाला मी पनवेलमध्ये पोचल्यावर सांगतो मित्रांनो। त्यामुळे माझ्यासोबत राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत, तुम्हाला सगळं सांगतो मित्रांनो। हे मित्रांनो, आपण कळंबोली सर्कलपासून पुढे आलेलो आहे आणि हा जो ब्रिज आहे तो खांदा कॉलनीचा ब्रिज माहीत असेल तुम्हाला। तिथून आपण सरळ पुढे चाललो मित्रांनो। असंच पुढे जात जात आपल्याला पनवेल स्टँडच्या समोर जायचं मित्रांनो, आणि तिथून मी तुम्हाला सांगतो। पनवेलला पोचलेलो आहे, तुम्ही बघू शकता। हे माझ्या पाठीमागं एसटी स्टँड आहे मित्रांनो, आणि इथून पुढे कसं जायचं हे तुम्हाला मी सांगतो मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही एसटी डेपोकडे पाठ करून उभा राहिला तर बघू शकता डावीकडे जो रस्ता जातो हा वाला जातो तो मित्रांनो। हा जो ओल्ड पुणे मुंबई हायवे आहे तो आपल्याला घेऊन जातो थेट शेडूंग। इथून शेडूंग जे आहे ते 11 किलोमीटर आहे मित्रांनो, आणि तिथून आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे। मी तुम्हाला पुढे गेल्यावर सांगेन कुठून लेफ्ट घ्यायचा आहे, कसा घ्यायचा आहे। तर हा जो या साईडून रोड येतो उजव्या साईडून तो कळंबोली सर्कलवरून येतो। जे मुंबई साईडून लोक येतात ते तिथून सर्व्हिस रोडने या साईडला येऊ शकतात मित्रांनो। तुम्ही पाहू शकता ह्या ज्या सगळ्या लागल्यात, ह्या शेअरिंग रिक्षा लागल्यात मित्रांनो। आणि मी त्यांना विचारणा केली तर ते 350-400 रुपये बोलतात पर पर्सनसाठी कलावंतींसाठी, जे बेस विलेज आहे ठाकूरवाडी त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मित्रांनो। तर तुम्ही इथून जरा एक्सपेन्सिव्ह वाटते मित्रांनो, तर शेडूंग जवळ तुम्हाला शेअरिंग भेटू शकतं। तर मित्रांनो, मी जो तुम्हाला आता रोड सांगितला की इथून जो ओल्ड पुणे हायवे मुंबई दाखवला तो आपण फॉलो करणार आहोत शेडूंगपर्यंत, आणि तिथून पुढे कसं जायचं ते तुम्हाला मी तिथं पोचल्यानंतर दाखवतो मित्रांनो। तर मित्रांनो, आपण त्या साईडून आलेलो आहे, त्या साईडून पनवेल साईडून। तर पनवेल साईडून आला की त्या साईडून मारताना हा लेफ्ट जो आहे
जो आहे तो शेडूंग फाटा मित्रांनो. इथून आपल्याला लेफ्ट मारायचं ना आतमध्ये जायचं आहे. आणि जर तुम्ही मुंबई साईडहून आला तर जो शेडूंगचा टोल प्लाझा आहे या समोरच्या साईडला, तर तिथून तुम्ही यायचं आहे सरळ सरळ आणि इथून राईट घ्यायचं आहे. ते दोन्ही साईडून मी तुम्हाला सांगितलं की कसं यायचं आहे आतमध्ये. तर इथून आतमध्ये आहे ते, इथून आतमध्ये 7 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो. तर बघू आपण जाऊ पोचू. तर मित्रांनो शेडूंग फाट्यावरून आतमध्ये आल्यानंतर 3 ते 4 किलोमीटर नंतर आपण या साईडून आलो. हा जो शेडूंगवरनं रोड आहे तो आला. आणि इथं जे आहे तिथं वर्दोली बस थांबा म्हणून एक थांबा आहे तिथं. मग तिथून स्ट्रेट आत आलो की हे जे आहे हे ठाकूरवाडी फाटा म्हणून 0 किलोमीटर हा वाला स्टोन आहे इथं. आणि तिथून आतमध्ये आपल्याला इकडे जायचं आहे. इकडं आहे तो वाला कलावंतीनदुर्ग आणि तो आहे प्रबळगड मित्रांनो. तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आपण पोचलेलो आहे हे जे ठाकूरवाड आहे बेस विलेज त्या ठिकाणी पोचलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण त्या साईडून आलो. जे ठाकूरवाडी फाटा होता तिथून सरळ आलो. रस्ता थोडा ओबडधोबड आहे मित्रांनो. 2.5 ते 3 किलोमीटर आपण आतमध्ये आलो. आणि इथं तुम्ही पाहू शकता पार्किंगसाठीची व्यवस्था. पार्किंग भरपूर आहे इथं, पार्किंगसाठी जागा भरपूर. तर मित्रांनो आपण त्या आजींना विचारू काय कसं आहे पार्किंगचे चार्जेस वगैरे. 30 रुपये टू व्हीलरसाठी ना, आणि 4 व्हीलरसाठी 50 रुपये, आणि बससाठी 200. आणि तर काय तुमच्याकडे नाश्त्याला काय काय मिळेल? म्हणजे पाण्याची व्यवस्था आहे आणि लिंबू सरबत वगैरे आहे. आणि नाश्ता वगैरे शनिवार रविवार मिळते काय? ठीक आहे. आणि किल्ल्याला किती वेळ लागतोय जाण्यासाठी? पूर्ण दिवस जातोय. इथून एक गाव लागतंय ना मध्ये, प्रबळ माची म्हणून. हा ती कलावंतीन. हे जे दिसतंय मित्रांनो हे व्ही आकाराचा शेप, तो या साईडला लेफ्ट साईडला आहे तो कलावंतीन आणि राईट साईडला आहे तो प्रबळगड. बरोबर ना? आणि वरती सगळ्यात पॅच आहे तो थोडा अवघड आहे ना, तिथे रशी असते ना. रशी असते काय? ठीक आहे मग चल हा सावकाश जातो. मित्रांनो आपली बाईक पार्क केलेली आहे इथं मस्तपैकी झाडाची सावली आहे. इथं पण बाईक पार्किंग केलेले आहेत लोकांनी. तर आपण थोडंसं सावली बघून, दुपारची वेळ आहे तर आपली बाईक जरा सेफ राहावी उन्हापासून म्हणून इथं बाईक पार्क केलेली आहे. आणि तुम्ही बघू शकता 4 व्हीलर वगैरे इकडं पार्किंग केलेलं आहे आणि भरपूर जागा आहे पार्किंगसाठी मित्रांनो. तर आपण ट्रेक चालू करू मित्रांनो. चला मग जसं जसं आपण पुढे जाल तशी मी तुम्हाला माहिती देईन कसं काय आहे ते. चला मग. तर मित्रांनो आपण पुढून आला म्हणजे जिथून एंट्रन्स आहे तिथून आलो तर तिथून समोरच मित्रांनो एक अशी वाट आहे ही जी आपल्याला वरती घेऊन जाते. त्याच वाटेने आपल्याला समोर जायचं आहे मित्रांनो. चला तर मग. तर मित्रांनो आपली चढाई चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकता स्टार्टिंगलाच रस्ता कसा आहे ते. दमणार आहे आज, थाकणार आहे मित्रांनो आपण. सुदे आपण शिवरायांचे मावळे आहे मित्रांनो, त्यामुळं घाबरायचं नाही कशाला, थकू दे किती पण. इथं पर्यटकांसाठी सूचना दिल्या मित्रांनो. आणि हे जे दिसतंय तुम्हाला कचरा कुंडी, हे एक चांगलं काम केलेलं दिसतंय मित्रांनो. आणि जे कोण इथं फिरायला वगैरे येतात लोक, जे आपल्यासमोर बॉटल वगैरे आणतात, बाकी असेल प्लास्टिकच्या पिशव्यांमधून जे काय खायला असेल ते नंतर इतरत्र फेकू नका मित्रांनो. हे जे दिलंय बनवून हे ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी दिलंय. हे जर व्यवस्थित टाकलं तर आपला गड स्वच्छ राहील मित्रांनो. हे सगळं फॉलो करा तुम्ही. ठीक आहे, चला आपण जाऊ पुढे. आता सकाळची वेळ आहे त्यामुळं पक्ष्यांचा किलबिलाट आहे आणि पूर्ण असं जंगल आहे मित्रांनो. तर मित्रांनो समोर आपल्याला दिसत आहे
हा जो आहे हा जो कलावंतीन मित्रांनो आणि हा जो आहे तो प्रभाग मित्रांनो. तर मित्रांनो पुढे आल्यानंतर हाई स्टॉल म्हणून एक स्टॉल आहे व्हीलरचं, म्हणजे पार्क केलेत लोकांनी इथं बाईक 4 व्हीलर. पण मित्रांनो जे खाली पार्किंग आहे तिथून ते 1 किलोमीटर साधारणतः आहे वरती, इथपर्यंत बाईक वगैरे गाडी येऊ शकते. मी एकदा एका व्हिडिओमध्ये बघितलेलं की एका बाईकची हवा वगैरे काढलेली आणि पेट्रोल पण काढून घेतलेलं, त्यामुळे त्यांचं जाण्याचं अवघड झालं मित्रांनो. तर तुम्ही शक्यतो जिथं पार्किंग आहे 30 रुपये मित्रांनो, जास्ती नाहीत, मग आपली गाडी सेफ राहते मित्रांनो. आणि नंतर जो प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला लागतो तो खूप मोठा असतो मित्रांनो. म्हणून जे पार्किंग दिलं आहे प्रोव्हाइड केलं आहे तिथं शक्यतो पार्किंग करा, कारण माणसांची प्रवृत्ती बरोबर नसते मित्रांनो. तर मित्रांनो या स्टॉलमध्ये जे मिळतं आहे ते चहा असेल, कांदा पोहे असतील, लिंबू सरबत वगैरे, मॅगी असेल. तर रेट इतके नाहीत मित्रांनो, कारण हे जे शॉपवाले आहेत ते भरपूर खालून भरपूर वेळ लागतो मित्रांनो वरती सगळं सामान वगैरे आणून वगैरे, त्याप्रमाणे रेट बऱ्यापैकी आहे, असा जास्तीचं आहे असं नाही मित्रांनो. तर हे जे आहे ते विकेंडला मित्रांनो चालू असावं, वीकडेजमध्ये तर काय दिसेना, कोण दिसेना इथं. फुकटचा घ्या मित्रांनो, की ज्याला पैसे द्यायला लागते सॅटर्डे संडे फुकट घ्या. अशक्य सुंदर सह्याद्री, पूर्ण शांतता. ये एकदम मस्त, एक नंबर. तर मित्रांनो हे असे जे बॉटल पिलेत हे बघायला मुंग्या लागलेत. हे जे तुम्ही सगळं पिलं हे केलं आहे ते मित्रांनो प्रॉपर याचं डिस्पोजल करा मित्रांनो. हे दिलं आहे आपल्यासाठी, त्यांनी काहीतरी व्यवस्था केली, पोतं वगैरे बांधले मित्रांनो. तर तुम्ही असं इतरत्र काय टाकू नका मित्रांनो. गड किल्ल्यामध्ये आलोय आपण. हे बघा झाडावरती बोट, तरी असं करू नका मित्रांनो. प्रॉपर याचे हे जर केले तर मित्रांनो आपले गड किल्ले व्यवस्थित राहतील आणि पुढच्या पिढीला त्याचा आनंद घेता येईल मित्रांनो. तर मित्रांनो इथं यायचं कसं तर तुम्हाला सांगितलं मी मगाशी, पण तरी पण सांगतो. जे पुण्या साईडचे लोक आहेत ते हायवेने पुणे मुंबई हायवेनं आला, ओल्ड हायवेने, तर तळेगाव लोणावळा, लोणानंतर खोपोली, खालापूर, नंतर चौक, नंतर जे लागेल ते शेडूंगचा जो टोल प्लाझा आहे तो क्रॉस करून आपल्याला राईट मारायचा आहे ज्यावेळेला तुम्ही मुंबईवरून येता मित्रांनो. आणि सॉरी पुण्यावरून येता त्यावेळेला. आणि जेव्हा तुम्ही मुंबईवरून येता त्यावेळेला जसं आपण आलो कळंबोली सर्कलवरून सर्व्हिस रोडनं राईट मारायचा आणि पनवेल स्टँड जे असेल मग ते तुम्हाला लागते वाटमध्ये, आणि तिथून सरळ आला तर पनवेल टू शेडूंग फाटा 11 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो. आणि तिथून तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे शेडूंग फाट्यावरून. शेडूंग फाट्यावरून लेफ्ट मारला की शेडूंग वर्दोली हा रस्ता आहे मित्रांनो. आतमध्ये आला शेडूंग गावामधून तर समोर आला तर वर्दोलीचा बस थांबा मिळतोय, तिथून राईट मारायचा, तिथून लेफ्ट मारायचा मित्रांनो. तिथून लेफ्ट मारला की तुम्हाला जे बेस विलेज आहे ठाकूरवाडी त्याचा एक स्टोन भेटेल की जे त्याच्यावर लिहिलं आहे मित्रांनो. आणि तिथून सरळ आतमध्ये एक 2.5 किलोमीटर आला तुम्हाला जे बेस आहे, बेस पॉईंट ट्रेकिंगचा तो लागेल मित्रांनो. आणि असा आपण ट्रेक चालू करतोय आणि सध्या आपण जंगलात आहे. तर मित्रांनो हा जो कलावंतीन दुर्ग आहे तर ह्याचा इतिहास सांगायचा म्हटला
तर ह्याचं पहिलं नाव जे कलावतीन होतं मित्रांनो, ते आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं नाव आहे मित्रांनो, ज्यावेळेला त्यांनी घेतला किल्ला त्यावेळेला. आणि ह्याच्यावरती आपण निघालो आता, ते प्रबळमाची म्हणून गाव आहे मित्रांनो. त्याचा हा किल्ल्याशी खूप असं जोड नातं आहे. ते कसं तर मित्रांनो, ज्यावेळेला शिमगा असतो, वर्षातून शिमगा येतो, त्यावेळेला ज्या आदिवासी बांधव आहेत जे प्रबळमाचीवरचे, तर त्यांचं वरती आदिवासी नृत्य असतं मित्रांनो. आणि तो बघण्याजोगा असतो मित्रांनो कार्यक्रम. जर तुम्ही शिमग्याला इथं आला जवळपास तर अवश्य भेट द्या मित्रांनो. आणि हा जो कलावंतीनचा फोर्ट किंवा हा जो सुळका आहे मित्रांनो, त्याचं मेन काम काय होतं तर आसपासचा जो प्रदेश आहे, आसपासचा जो मुलूक आहे, त्याच्यावरती त्याची देखरेख करणं मित्रांनो. तर असा इतिहास आहे मित्रांनो. बाकी चढाईसाठी अत्यंत अवघड असा मानला जातो मित्रांनो. ते आपण बघू कसं आहे काय. पण मला नाही वाटत जर प्रॉपर सेफ्टीने गेलो वरती तर आपण व्यवस्थित पोहोचू शकतो. आपण हरिहर केला मित्रांनो. हरिहर जेवढा अवघड आहे तो पूर्ण 90 डिग्री पर्यंत आहे असा सरळ. तर हा बघू कसा आहे, ह्याचा अनुभव कसा आहे मित्रांनो बघू आपण. काम पण भरपूर आलं मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, थोडं आणखी वरती आल्यानंतर एक आपल्याला शॉप बघायला मिळते. तिथली व्यवस्था, जेवणाची वगैरे व्यवस्था आहे तिथं. तर यांचे अंगण वगैरे मस्त असं शेणानं सारवलेलं आहे, एकदम स्वच्छ असं आहे मित्रांनो. तर आपण इथं जो शॉपचा ओनर आहे त्याला विचारू की कशी काय व्यवस्था आहे इथं, काय तुझं काय मिळते नक्की. तर हे जे शॉप आहे त्याचे जे ओनर आहेत आपण त्यांच्याशी बोलू. तुमच्याकडे काय काय मिळतं, जेवण वगैरे मिळतं काय? हां, जेवण वगैरे मिळतं, व्हेज नॉनव्हेज कुठलं लागेल ते आहे. जेवण वगैरे मिळतंय आणि लिंबू सरबत वगैरे पण इथं मिळतंय, कोल्ड्रिंक वगैरे सगळं मिळतंय मित्रांनो. आणि यांचा टेंट पण आहे, टेंट रेंटवर मिळतो काय? त्याचे काय चार्जेस? पर पर्सन 550 रुपये आहे. त्यामध्ये रात्रीचं जेवण येईल, सकाळचं नाश्त्यांचे असतं. आणि टेंट कुठं वरती कुठं जागा आहे? वरती कॅम्प साईट आहे आणि तिथं लाईट वगैरे टॉयलेट समजा आहे, सगळ्याची व्यवस्था आहे का वरती? प्रवळमाची गाव आहे तिथे ना? हा, इथं 10-15 मिनिटं. 10-15 मिनिटं. हे मांजर बघा मित्रांनो, यांचं पाळीव मांजर आणि कुत्र. हॅलो हॅलो. मित्रांनो तुम्ही बघू शकता यांचं मांजर, पाळीव मांजर आहे. येऊन माझ्या मांडीवरती बसले मित्रांनो. आपण सरबत मागवलंय, सरबत एन्जॉय करू मित्रांनो. सरबत घ्यायला वा, थंड थंड आहे मित्रांनो, मस्त वाटतं. तुला काय पाहिजे रे? काहीतरी पाहिजे खायला, मला माहित आहे, त्याशिवाय जवळ नाही आला तू. इतकी स्वच्छ
स्वच्छता बघू शकता तुम्ही, एक नंबर. अगदी शेणानं सारवलेलं सगळं अंगण आहे, एकदम मस्त वाटते. या साईडला बघू शकता हे डोंगर आहे समोर, व्ह्यू एक नंबर आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपण इथं पोचलेलो आहे. इथं आपल्याला एक कातळ कोरीव हनुमानाची मूर्ती आणि गणपती बाप्पाची मूर्ती दोन्ही दिसत आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. जय बजरंगबली, गणपती बाप्पा मोरया. आणि हा समोरचा व्ह्यू. आपण आत्ता मित्रांनो तिथून आलो, तिथून सरबत घेतला, सरबत पिलांवरती आलो. आणि हा पनवेल एरिया समोर मित्रांनो. मनोज मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमत्तां वरिष्ठं वात्मानुजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणे प्रपद्ये. बजरंगबली की जय, जय श्रीराम. मित्रांनो हे जे डोंगरावरून येणारं पाणी आहे ते इथून वाहत जातं मित्रांनो. आता संपूर्ण आटलं आहे पाणी. पावसाळ्यात मित्रांनो मस्त वातावरण असते. आणि आपल्याला जायचं आहे तिकडं तो कालावंती. सध्या आपण प्रबळ माचीवरती, इथून वरती गेलं की प्रबळ माची लागते. एक छोटंसं गाव आहे मित्रांनो त्याच्या पलीकडे, तुम्हाला दाखवतो मी. मित्रांनो आपण आता इथून आलो मित्रांनो वरती. इथून वरती यायचं मित्रांनो. आणि इथून हे जे रेलिंग दिसतंय इथून सरळ वरती जायचं. हे जे आहे सगळं ते प्रबळ माचे आहे. ह्याच्या पलीकडे वगैरे इथं मित्रांनो स्टे करण्यासाठी आपल्याला इथं जागा उपलब्ध होते. आपण इथं राहण्यासाठी येऊ शकतो मित्रांनो. मी जसं बोललो इथून असं वरती यायचं मित्रांनो. तर त्या साईडून जाऊ नका. मागाशी जे पब्लिक होते ते थोडे पुढे गेले, त्यांना माहीत नव्हतं बहुतेक की या साईडून यायचं आहे. तर समोर हा दिसतोय ना कलावंतीन, त्यांना वाटलं तिथून सरळ गेलं म्हणजे रस्ता आहे. पण नाही मित्रांनो, हे जे रेलिंग आहे या साईडून जायचं आहे. आणि जो या साईडला दिसतोय तो पनवेल सिटी मित्रांनो. तर आपण निघू आता मित्रांनो. हे प्रबळ माचीवरती ना प्रबळगाव हॉटेल आणि रूम टेंट सर्व्हिस म्हणून आहे. इथे तुम्हाला रात्रीचे टेंट भेटते राहण्यासाठी. आणि राहण्यासाठी इथं संपूर्ण जागा मित्रांनो. ह्याच्या पलीकडं टेंटसाठी जागा आहे. बाकी जेवणाची वगैरे व्यवस्था होते मित्रांनो, संपूर्ण व्यवस्था. तुम्ही नाईट स्टेचा विचार करत असाल तर जागा उत्तम आहे मित्रांनो. तुम्हाला एक वेगळा असा अनुभव येईल मित्रांनो. रात्रीचे जे गड किल्ले दिसतात, गड किल्ल्यावरून व्ह्यू जो दिसतो तो अप्रतिम दिसतो मित्रांनो. तर एकदा या मित्रांनो. इथे एक बोर्ड आहे, आपण जो आलो ते प्रबळ माचीवरती आहे मित्रांनो. आणि इथून दिलं आहे ते डायरेक्शन दिलं आहे कलावंतीन प्रबळगाव दुर्ग या साईडला. तर आपल्याला या साईडून जायचं वरती. ओके मित्रांनो, हे पाहू शकता तुम्ही प्रबळ माची गाव वस्ते इथं मित्रांनो. एक तर इथं तुम्ही बघू शकता जिथं डायरेक्शन दिलंय प्रबळगड या साईडला आणि कलावंतीन या साईडला. तर आपल्याला जायचं आहे या साईडला, इथून जायचं आहे. आणि हा बोर्ड आहे त्यांचा, खाण्यापिण्याचं जेवणाची व्यवस्था भेटेल इथं. आणि इथं सलमान खानचा फोटो आहे मित्रांनो. सलमान खान येऊन गेलेला आहे. सलमान खानचा इथं जवळच फार्म हाऊस आहे मित्रांनो, त्यामुळे तो इथं आलेला असावा. इथूनच जायचं आहे ना आजी? आजी बोलले तिथून जायचं, इथूनच जायचं आपल्याला.
जागोजागी मित्रांनो फलक लावलेले छोटे छोटे. हे क्रिकेटचा नेट बनवले मित्रांनो. क्रिकेटची आवड बघा कुठं कुठपर्यंत पोचली. हा पण फलक लावलेला आहे. तर हे जे बॅरिकेड आहे लाकडी हे क्रॉस करून आपल्याला जायचे. आलेलं आहे आपण आतमध्ये. तुम्ही बघू शकता मित्रांनो हा व्ही आकार जो आपण बोलतोय मागापासून हे जो आहे कालावंतीन वरतीचं टोक आणि हे साईड आहे हे सगळं प्रबळगड मित्रांनो. संपूर्ण पट्टा प्रबळगडाचा आहे. अशक्य असा सुंदर सह्याद्री. मित्रांनो काय घरी बसला या. सह्याद्री सह्याद्री. मित्रांनो हाच तो 80 डिग्रीचा पॅच ज्याच्याबद्दल आपण बोलत होतो. तर असा हा चित्तथरारक अनुभव घेताना मी मित्रांनो आपण तिथून आलो. इथून असं आलो वरती आणि तिथून हा थोडा पॅच आहे इथून इथपर्यंतचा. इथं रस्ते आहे मित्रांनो. त्याच्या सपोर्टनं आपण आलो वरती आणि थोडं असं कातं कोरेव जे काय बनलेले आहेत पावसाच्या माराने वगैरे पायऱ्या ते आहेत मित्रांनो. त्या सोडून आता आपण वरती चाललोय. चला मित्रांनो इथून बघू शकता हा जो पॅच आहे हा पायऱ्यांचा पॅच. तर मित्रांनो या 1-1.5 फुटाच्या पायऱ्या दिसते. ह्या सगळ्या मित्रांनो कातळ कोरीव पायऱ्या आहेत. कातळ कोरीव म्हणजे मित्रांनो जे दगड तासलेले असतात जे त्याच्यावरतीच काम डोंगराच्या दगडांवरती काम करून त्या पायऱ्या त्या कोरलेल्या आहेत मित्रांनो. त्याचे सगळे म्हणतात हा ट्रेक खूप अवघड आहे. अवघड मित्रांनो कसं आहे त्याच्या साईडून आहे. जर तुम्ही थोडी जर निष्काळजीपणा दाखवला तर खाली एकदम मित्रांनो. तुम्ही जर या साईडून व्यवस्थित चालला पायऱ्याचा साईज मोठी आहे तरी पण तुम्ही याचा सपोर्ट घेऊन असं वरती गेला मित्रांनो तर काय अवघड नाही मित्रांनो. हा थोडा पायऱ्यांचा पॅच थोडा हा अँगल नाही जास्ती. बाकी एवढा काय विषय नाही मित्रांनो. 1-1.5 फुटाच्या पायऱ्या मित्रांनो या. आणि तुम्हीच हरिहरच्या ज्या पायऱ्या होत्या मित्रांनो त्याच्यामध्ये ज्या अशा पायऱ्या आहेत त्याच्यामध्ये ग्रीपसाठी अशा खाचा होत्या. त्या पण कातळ कोरीवच होत्या पण अशा खाचा होत्या त्यामध्ये मित्रांनो. आणि ह्या अशा फ्लॅट पायऱ्या आहेत पण काय कारण नाही भिण्याचं. व्यवस्थित तुम्ही जाऊ शकता वरती. हळूहळू जायचं मित्रांनो. एक साईड पकडायची डावी साईड. उजव्या साईडला एकदम खोल दरी आहे मित्रांनो. डावी साईड पकडून हळूहळू वरती जायचं. चला जा वरती. आपल्याला वरती जायचं आहे. अर्ध्यापर्यंत आलोय आपण मित्रांनो. या संपूर्ण पायऱ्या आहेत त्या. चला मित्रांनो बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागं टोल गेला की विषय संपला मित्रांनो. या साईडला पूर्ण दरी. अजून मागचा काय दिसतंय प्रबळगड. तिथे कोणतरी वरती उभा आहे मित्रांनो. मग दिसत असेल आपल्याला दिसते कॅमेरामध्ये. जाऊ दे आपण जाऊ हळूहळू वरती. चला गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी.
मित्रांनो वारे वडे सुटले मस्त मस्त बघू शकता. ह्या बाजूचा माझ्या दरीचा भाग आहे हा बघा मित्रांनो. हे काय कलावंती या एकदा अवश्य भेट द्या मित्रांनो. मित्रांनो एखादा गाईड घेऊन यावरती, कारण काही ठिकाणी चुकू शकता तुम्ही रस्ता. जर नवीन असेल, तुम्ही इथं अगोदर कुठे फिरला नसेल किंवा तुम्हाला थोडंफार माहीत नसेल की काय असतंय फिरण्यामध्ये, कसं आपण पोहोचू शकतो वगैरे, तर एखादा गाईड पाहिजे मित्रांनो सोबत. जो आपल्याला गाड्याची माहिती पण देतो आणि सुपरवर सेफ्टीनं घेऊन जातो. तर चला मित्रांनो. ओम नमः शिवाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हे नाव घेतलं मित्रांनो अंगीत हत्तीचं बळ येते, सोडते नाही. काय महाराजांनी ऐश्वर्य उभारले. बघू शकता मित्रांनो हा जो मागचा भाग आहे हा प्रबळगड मित्रांनो. हा वाला हा प्रबळगड आणि या प्रबळगडच्या पाठीमागे मित्रांनो विशाळगड आहे. आपण तिथे पण जाऊन आलोय, भरपूर दिवस झाले जाऊन आलोय. तिची घटना घडलेली विशाळगडाची, त्याच्यानंतर आपण गेलो. ते गाव सुद्धा बघितलंय की जिथं खूप जण ढिगाऱ्याखाली गाडले गेलेले मित्रांनो. दुर्दैव लोकांचे. मित्रांनो आपण वरती पोचलेलो आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता हा जो आहे, आता मी निघालोय, हा दिसतोय तुम्हाला तो लास्टचा जो पॅच आहे बुरुजासारखा, की ज्याला नैसर्गिक बुरुज म्हणता येईल, सर्वोच्च टोक कलावंतींचं, तिथं आपण पोचलेलो आहे. जवळजवळ 20 ते 25 फूट उंच असा हा सुळका आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यावरती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. वर असेल तर बघितलं तर तुम्ही वरती बसवलेली आहे प्रतिमा शिवाजी महाराजांची. इथं मित्रांनो विकेंडला दोर वगैरेची व्यवस्था असते वरती जाण्यासाठी. रॅपलिंग करून वरती जावं लागतं मित्रांनो. पण आता विगडेच असल्यामुळे इथं कसली सुविधा दिसत नाही मित्रांनो. आणि दुपारची पण वेळ आहे, तुम्ही बघू शकता. आजूबाजूचा परिसर दिसतोय मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. तरी आपण आता सध्या जो कलावंतीन आहे त्याच्या टॉपला आहे. टॉपचा जो 20-25 फुटाचा पॅच आहे हा वाला, त्याच्या एका खडकाच्या आडोशाला बसलोय मी मित्रांनो. सगळे बाजूनं ऊन आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकताय माझ्या पाठीमागं. तर मित्रांनो आपण या सुळक्याकडे जर उभं राहिलो तोंड करून, तर मित्रांनो जे उजव्या साईडला हा वाला भाग मित्रांनो, हा सगळा जो भाग आहे तो माथेरानचा भाग आहे मित्रांनो. माथेराननंतर त्याच्या पुढं आपला चंदेरी फोर्ट आहे, मलंगगड आहे. तर हा झाला उजवीकडचा भाग. जो डावीकडचा भाग आहे, डावीकडचा भागमध्ये आपण कर्नाळा त्या साईडला बघू शकतो मित्रांनो. तो जो त्या साईडचा पट्टा आहे तो कर्नाळाचा आहे मित्रांनो. आणि जो पाठीमाग आहे आपला हा जो आहे तो प्रबळगड मित्रांनो. हे प्रबळगड वरचं जे आहे ते टोक जिथं आपल्याला झेंडा दिसतोय मित्रांनो तो. आणि त्याच्या जर पाठीमागं गेलो पाठीमागच्या साईडला तर आपल्याला इर्षाळगड मित्रांनो पाहायला मिळेल. जो हा मित्रांनो पॅच आहे, रॉक पॅच जो आहे 20-25 फुटाचा, त्याचं मेन काम होतं हा नैसर्गिक मित्रांनो, याला नैसर्गिक काय बोलतात, एक बुरुज म्हणता येईल नैसर्गिक. आणि त्याचं काम काय होतं मित्रांनो, आजूबाजूचा जो मुलूक आहे त्याच्यावरती लक्ष ठेवणं मित्रांनो. तर याच्यासाठीच या कलावंती दुर्गाचा मित्रांनो उपयोग होत होता. तर मित्रांनो हा जो सुळका आहे मित्रांनो, तर इथं वरती चढण्यासाठी आपल्याला प्रॉपर जे रॅपरिंगचा रोप आहे तो मित्रांनो नाही इथं.
जे विकेंड असते विकेंडला मित्रांनो इथं हा जो प्रबळमाची गाव आहे खाली त्याच्यामधील कोणी तर व्यक्ती असतो इथं मित्रांनो की जो मदत करतो वरती चढण्यासाठी त्याचं दोर वगैरे लावतो वरती चढून मित्रांनो. तर आता चढणं मित्रांनो डेंजरस आहे मित्रांनो. त्यामुळे आपण इथूनच वरती मित्रांनो महाराजांची मूर्ती आहे जे की मी बघितलेली आहे याआधी एकदा आलतो मित्रांनो. तर महाराजांची मूर्ती आहे तर महाराजांच्या मूर्तीला स्मरून इथूनच आपण शिवगर्जना करणार आहोत मित्रांनो. आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम. महाराज गणपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवदान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत 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 छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवराय. तर मित्रांनो किल्ल्याची रजा घेण्यापूर्वी मला एक शाहीर कृष्णराव साबळे यांनी गायलेले एक गीत आठवले मित्रांनो. तर मी तुमच्या समोर सादर करू इच्छितोय. ते मित्रांनो कसं वाटतंय गीत हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. तर मित्रांनो अशा सह्याद्रीमध्ये भटकत असताना जे आपला महाराष्ट्र आहे त्याच्या अस्मितेवरचं जे गीत आहे जे कृष्णराव साबळे यांनी लिहिलेलं आहे यांनी गायलेलं आहे आणि राजा बदे यांनी लिहिलेलं गीत आहे मित्रांनो. मी तुमच्यासाठी ते सादर करतो. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. रेवा वरदा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. भीमथडीच्या तट्टानाया भीमथडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. भीतीन आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिभा. सह्याद्रीचा सिंह गर्जतो सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा. दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा. जय महाराष्ट्र. तर मित्रांनो मी गायलेलं गीत कसं वाटलंय कमेंट करून सांगा. चॅनेलचं नाव मित्रांनो माहीतच असेल तुम्हाला सातारचा दुर्ग वेढा. तर मित्रांनो या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर करा मित्रांनो. तर मित्रांनो हा जो कलावंतीचा सुरका आहे हा तुम्हाला कसा वाटला मित्रांनो मला कमेंट करून सांगा. आणि हा जो माझ्या पाठीमागचा निसर्ग आहे जो इतका सुंदर दिसतोय मित्रांनो तो तुम्हाला कसा वाटला. तर मित्रांनो आपली रजा घ्यायची वेळ झालेली आहे. कलावंतीन जो फोर्ट आहे त्याला बाय बाय करण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो. तुमचं असं प्रेम मिळत राहू दे मला मित्रांनो की मला हे भेटेल प्रोत्साहन भेटेल की पुढचे व्हिडिओ मी जास्त जोमाने आणि चांगले बनवू शकेन मित्रांनो. तर तुमचा आशीर्वाद असेल माझ्यासोबत आणि छत्रपतींचा तर आहेच मित्रांनो. आपण नंतर भेटू पुढच्या एका व्हिडिओमध्ये नवीन भटकंतीसोबत. तोपर्यंत जय शिवराय जय महाराष्ट्र.